आवाहन केलेलं आहे की जे मराठाचं समजा मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी आपण सहभागी आहोत. राजघराण्याला जरी राजघराण्याला कळत असेल आता त्याच्यात उदय राजे काय आहेत ते तर माझ्या मते याच्यात भांड्यात पडत नाही. त्यांना कळतंय जरी दुपारून सकाळी त्यांना बऱ्यापैकी कळतंय. दुपारून कमी जास्त जरी होत असेल तर ते सकाळी व्यवस्थित सांगतात किंवा वाद निर्माण करायचा नाही. आणि दुसरे जातीवादी संभाजी भोसले यांना संभाजी भोसलेच म्हणणार आम्ही कधी बी, कारण की जातीवादी संभाजी भोसले यांना सुद्धा कळून चुकले त्यांचा जनस्वराज्य का कोणता स्वराज्य पक्ष आहे. विधानसभेला त्यांना किती मतं मिळाले जातीवाद केल्यामुळे, जरांगेच्या नादी लागल्यामुळे. कारण की शाहू महाराजाच्या गादीवर बसून तुम्ही जर जातीवाद करता तर त्याचे तुम्हाला कर्माचे फळ भोगावे लागतील. शाहू महाराजांनी असा जातीवाद केला नव्हता आणि ते संभाजी भोसलेंना विधानसभेमध्ये कळालेले. त्यामुळे संभाजी भोसले सुद्धा या भिकारचोट मान्याच्या नादी लागणार नाहीत. फुले कुटुंबाचे उपोषण चालू 9वा दिवस आहे. जरांगे पाटील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मात्र फुले कुटुंबियांना आणखी भेट. त्यामध्ये बजरंग सोनवणे म्हणजे मान्याचा बाप बजरंग सोनवणेचा मुलगा सौरभ सोनवणे गुतत असल्यामुळं मन्या कशाला येईन तिथं. आणि जिथं राजकारण करायचं, जिथं धनंजय मुंडेंच्या नावाने बोंब मारायची, पंकजा मुंडेंच्या नावाने बोंब मारायची, जातीवादाच्या नावाने बोंब मारायची, अशा ठिकाणी मन्या विष्ठा खायला जातो. बाकी नाही तिथं कशाला येईन. तिथं घुले कुटुंबियाला न्याय द्यायचा आहे, त्याला द्यायला येऊ वाटणार नाही. हरामखोर आहे मन्या, याच्या पलीकडे मी त्याला बोलू शकत नाही. या अगोदर तुम्ही म्हणला होता की आता जरांगे पाटील यांच्या पाठीशी कुठलाही समाज राहिलेला नाही, मात्र दौऱ्या दरम्यान मोठा प्रतिसाद मिळतो. तुम्ही एक व्हिडिओ बघितलाय का? संध्याकाळी त्याच्या सोबत 50 गाड्या आहेत आणि 50 गाड्यातले लोक खाली उतरून पुढे एक समोर गाडी जाती, फटाके लावतायत, लढ लावतायत आणि बाकी 50 गाड्यातले खाली लोक उतरतायत. नंतर शूटिंग सुरू होती, नंतर त्याच्यावर हार टाकतात, त्याचं स्वागत करतात आणि तेच लोक गाडीत बसून पुढे निघण्याचं काम करतायत. म्हणजे त्याच्या मागे किती लोक राहिलेत. आणि काही ठिकाणी जातीवादी आमदार त्यांना सपोर्ट करून लोक पाठवण्याचं काम करतात. तिथं थोडीफार गर्दी होती, परंतु जरांगे जी करोडोची भाषा बोलतोय, आज हजारो लोक नाहीत. हे जरांगेने सुद्धा अभ्यास केला पाहिजे. असं म्हणलं जरांगे पाटीलच्या ताफ्याचं खर्च पण आमदार करतात. मंत्री उदय सामंत, भिकारचोट आणि दलाल आमदार प्रसाद लाड, त्याच्यानंतर ज्या त्या भागातले आमदार आहेत हरामखोर जातीवादी आणि त्यांना येणाऱ्या काळात ओबीसी दाखवून देईल असे आमदार त्याला खर्च करतात आणि कुठेतरी जातीवाद वाढवण्यासाठी खत पाणी घालतात. आपण सध्या आपण जर पाहिलं तर सध्या टीकावरती फार मोठा चर्चा होत आहे. म्हणून जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाऊकी चित्रपटातील विलनची उपमा देण्यात आली, त्याची ऍक्टिंग सुद्धा करण्यात आली. कसं वाटतंय? एकतर मान्या पाटील नाही, तो भिकारचोट अवलाद आहे. आणि विषय कसा असतो, आपण कुणावर बोलतोय याचं प्रत्येकाला भान असलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे राज्याचे महसूल मंत्री आणि ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्यावर जाणीवपूर्वक एक ओबीसी चेहरा म्हणून त्यांना टार्गेट करण्याचं भिकारचोट मान्या काम करत असेल. आणि तो ऍक्टिंग काय करला, खरं तर माझी राज्यातील मराठा समाजाची मला किवी यायला आली. इतक्या बिंडोक आणि गाढवासारख्या भुंकणाऱ्या माणसाला तुम्ही नेतृत्व कसं देऊ शकता? तो काय बोलतोय, लोक खालून टाळ्या वाजतात. म्हणजे लोक सुद्धा अक्कल शून्य झाले, त्यांचे कार्यकर्ते सुद्धा. कारण की बावनकुळे साहेबावर जर आरोप केले तर त्याचं सगळं मागचं गोड बंगाल झाकल्या जाईल. सगळं मागच्या चुका सगळ्या झाकण्यासाठी बावनकुळेवर भुंकायचं, वडेट्टीवार साहेबावर भुंकायचं, भुजबळ साहेबावर भुंकायचं, मुंडे बंधू भगिनीवर भुंकायचं. फक्त टार्गेट त्याचं ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं आणि त्याच्यातून कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची आणि आपलं दुकान चालू करायचंय. खरं तर मनोज जरांगेमध्ये आणि माझं तर मत आहे किंवा मनोज जरांगेमध्ये खरी त्याची जर हे असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्याच्या घरावर तो म्हटलाय ना की आम्ही जाऊन आंदोलन करणार, तर त्याच्यात तो एका बापाचा असेल ना तर त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दारावर जाऊन वर्षावर जाऊनच आंदोलन करून दाखवावं. त्यावेळेस मनोज जरांगेची चड्डी पिवळी होती का नाही, मग मनोज जरांगेला कळन. भिकारचोट कुणीकडे बोलतो, काही बोलतो, अक्कल शून्य असणारा माणूस. आणि खरं तर त्यांचे लोक अक्कल शून्य झालेत. ते लोक असं काही बोललेलं खपून घ्यालेत. आम्ही जर त्यांच्या नेत्यावर जर इतकं खालच्या पातळीचं बोललो तर आम्हाला सुद्धा अपमान वाटतो की आपण हे बोलणं चुकीचं आहे. कारण की जरांगेवर बोलताना सुद्धा आम्हाला योग्य वाटत नाही. परंतु जर आमच्या नेत्यावर जर कोणी इतक्या खालच्या पातळीचं बोलत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही ना. ठीक आहे, आमचे बावनकुळे आमचं ओबीसीचं काम कमी करत असतील, जास्त करत असतील, परंतु आमच्या नेत्यावर म्हणजे बावनकुळे आमच्या समाजातले ओबीसीतले, त्यांच्यावर जर इतकं त्यांनाच एकट्याला टार्गेट करत असेल, तेही त्यांची कुठलीही चूक नसताना आणि त्यांची चूक नाही हे सगळं प्रशासनाने सांगून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करत असेल तर त्या भिकारचोट मान्याचा आम्ही सगळे कपडे फाडण्याचं काम करू. असं म्हणाले की मला मुंबईला जायचं आहे, मला खूप काही पाहायचं आहे, शेअर मार्केटचा बैल सुद्धा बघायचा आहे.
ह्या मण्याला शेअर मार्केट चौथी नापास बेन, त्याला काय कळणार आहे शेअर मार्केटचा बैल वगैरे. अरे ते काय बोलतोय काय नाही, त्याला अक्कल शून्य. दररोज काहीतरी वायफळ बरोबर त्याच्या हातात जर डॉक्युमेंट द्याला, अरे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्याला कागद दाखिली, तर त्याच्यातच ते कुणीकडे काही बोलू लागलं. म्हणजे अभ्यासच करायचा नाही, फक्त दादागिरी. आणि हे खरं तर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची चूक मानावं लागल. ह्या मण्याच्या तात्काळ मुसक्या आवळ्यांना त्या अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक झालेले व्हिडिओ आहेत ना, त्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी आदेश दिल्याच्या नंतर ते दगडफेक केली. ते कार्यकर्ते मी स्वतः त्यांना आणून उभा करू शकतो. मनोज जरांगेंनी सांगितलं म्हणून आम्ही दगडफेक केली असं ते सांगताय. तरी सुद्धा जर त्या मनोज जरांगेला उचलत नसतील तर हे राज्याचं गृह विभागाचं कुठतरी आपिएस म्हणावं लागेल. आणि मग गृह विभागाने जर हाताने याला डोक्यावर घेऊन आता कुठतरी अवदासा आपल्या अंगावर आणून घेतलेली, बाकी काय नाही. तरी सुद्धा आणखी वेळ गेलेली नाही. तात्काळ गृहमंत्र्यांनी आणि गृह विभागाने फरमान काढावं आणि या भिकार चोटाच्या मुसक्यावरून याला जेलमध्ये टाकावं, याचा आवाज बंद करून टाकावा. मनोज जरांगे पाटील हे चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करून जाट पडताळणी समितीवरती दबाव आणण्याची खेळी करत असल्याचा आरोप आता विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नक्कीच विजय भाऊ वडेट्टीवार साहेब जे बोलले ते त्याच्यामध्ये तथ्य 100% आहे. कारण जात वडेट्टीवार बावनकुळे साहेबावर सातत्याने गरळ ओकायची आणि बावनकुळे साहेबावर गरळ ओकल्यामुळे ते कुठतरी त्यांना वाटतं की जात पडताळणी समितीवर दबाव येईल आणि मंत्रिमंडळाची बैठक होऊन कुठतरी पडताळणी समितीवर आदेश देण्याचं काम करतील. परंतु हे कदापि सहन केले जाणार नाही. तुम्ही जात पडताळणी समितीवर दबाव आणू शकता. माझी राज्याच्या मंत्रिमंडळाला, मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगणे, तुम्ही पडताळणी समितीवर दबाव आणता, परंतु आमच्याकडे न्यायालय सुद्धा आमच्यासाठी खुलंय. न्यायालयात सर्वांना सारखा न्याय मिळतो. तुम्ही जर इथं दबाव आणता तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि जे बोगस कुणबी प्रमाणपत्र आहेत ते बोगसच असतील आणि त्यांना बोगस ठरवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू. पुढे ते विजय वडेट्टीवार असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची जिरवायची असेल तर जिरवावी, पण यामध्ये ओबीसीचे नुकसान करू नका असं विजय वडेट्टीवार म्हणाले. खरं तर सरकारची जिरवायची असेल तर आम्ही सुद्धा म्हणतो ना, तुला कोणाची जिरवायची ती जिरव, पण ओबीसी नेत्यांना टार्गेट करू नये, ओबीसी समाजाला टार्गेट करू नये. तुम्हाला जे काय मागायचंय संविधानिक पद्धतीने मागा. आणि कुठतरी राज्यामध्ये असंतोष निर्माण करायचा, राज्यामध्ये दंगली घडवण्याचा जरांगेचा प्रयत्न आहे. त्यातूनच सोलापूरमध्ये ते 4-5 दिवसापूर्वी बोलला होता की आमच्या हातात तलवारी आहे. खरं तर ह्या भिकार चोटाच्या हातात जर तलवार दिली तर याला तलवार उचलणार नाही. कुपोषित जाऊन उड काही बोलतं, काही अक्कल नसल्यासारखं बोलत राहतं आणि कुठतरी राज्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं, मंत्रिमंडळाला दबाव टाकण्याचा, राज्यातील ओबीसीना भयभीत करण्याचा त्याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु राज्यातील ओबीसीला आमचं ठणकावून सांगणे, आपण या राज्यामध्ये 52 ते 55% आहोत. त्या 12% मराठ्यांना, आणि खरं तर मनोज जरांगीच्या शब्दावर 12% मराठी सुद्धा बाहेर येत नाहीत. माझ्या मते 2-3% मराठी बाहेर येते. त्या 2-3% मराठ्यांना आपण घाबरण्याची गरज नाही. कारण राज्यातील सुज्ञ मराठ्यांना कळायला लागले की जरांगे ही भिकारचोट अवलाद, हे शहानुकळी नाही आणि विशेषतः पाटील नाही. सांगण्यात येईल की 29 ऑगस्टला मुंबईकडे जाण्याचा असं इशाराच देण्यात आलेला आहे. ते थेट म्हणाले की 29 ऑगस्टला एकाही मराठा समाजाने घरी राहायचं नाही, सगळ्यांना आंदोलन यायचं असं आवाहन करण्यात आलं. त्यांनी आवाहन करत, त्याच्या समाजाला त्यांनी आवाहन करणं त्याचं जबाबदारी आहे. परंतु समाजाने त्याला किती डोक्यावर घ्यावं त्या समाजाने ठरवलं पाहिजे. यापूर्वी अनेक वेळा मुंबईला गेले, वाशीला गेले, गुलाल इकडं गुलाल घेऊन आले, ओबीसीच्या दारात गुलाल फेकला, डीजे वाजवले, काय मिळवले? पुन्हा तिकडे पुन्हा मला फसवले. त्याच्यानंतर मुंबईला गेला आझाद मैदानावर, तिथं बी म्हटला जिंकलो रे राजा हो, पुन्हा आला, पुन्हा आता म्हणून तुम्ही मला फसवलंय. म्हणजे याचा फक्त पैसे कमवणे, याच्या टोळीला पैसे कमवून देणे, याच्यात मशगूल असणारा भिकारचोट मान्या, त्याच्यावर सरकारने त्याचं किती ऐकायचं आणि मराठा समाजाने त्याच्या म्हणण्यानुसार मुंबईला किती जायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. राजेश पाटील यांचं सुद्धा आंदोलन सध्या सुरू आहे. मात्र तिकडे दुसरीकडे जरांगे पाटील हे करतात, म्हणजे दोन फूट पडल्यासारखं वाटतंय समाधान. राज्यामध्ये मराठा समाज सगळं मनाच्या माग नाही, परंतु काही आमदार मनाला सपोर्ट करतायत, ताकद देताय, गाड्या भरून माणसं पाठवताय, हजारो गाड्या भरून माणसं त्याच्याकडे पाठवून देऊन त्याची ताकद वाढवण्याचं काम करताय. हे कोण आमदार आहेत याकडे आता लक्ष द्यावं लागेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष कोण आमदार आहेत, त्याच्यामध्ये शिंदे गटाचे कोण आहेत, त्याच्यामध्ये अजित पवार गटाचे कोण आहेत आणि भाजपचे कोण आहेत याकडे लक्ष द्यावं आणि त्यांचे कान धरून त्यांना जाब विचारण्याचं काम मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. आणि खरं तर या आजच्या घडीला उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा दंगल घडवायची, त्यामुळे उदय सामंत आणि प्रसाद लाड यांची शाळा घेणं राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची गरज आहे. नाहीतर त्यांच्यावरच ते बेतणार आहे. कारण प्रसाद लाडला मंत्री व्हायचंय
आणि उदय सामंतला एकनाथ शिंदेची जागा घ्यायची, एकनाथ शिंदे सोबत गद्दारी करून उपमुख्यमंत्री होण्याचं त्याचं स्वप्न आहे. शेवटचा माझा प्रश्न आहे पुन्हा त्यांनी असं जरांगे त्यांनी आवाहन केलं तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा पाण्याच्या पाणीवरच्या टाकीवर जाऊन बसून आंदोलन करायचं. माझं त्या भिकारचोट मान्याला आव्हान आहे, मुख्यमंत्र्याच्या गेट पर्यंत तरी जाऊन दाखव. तू जर एका बापाची अवलाद असतील ना मान्या, तर फक्त तू मुख्यमंत्र्याच्या वर्षाच्या गेट करून जाऊन दाखव. टाकी तर नंतरच राहिले. मान्या जे बोलता येते म्हणून तुला बोलता येते म्हणून काही बोलायचं, कुत्र्यासारखं भुंकायचं, कुत्र्यासारखं इवळायचं, गाढवासारखं मोठ्या मोठ्याने आरडायचं, हे त्यांनी सातत्यानं सुरू केलं आणि कुठेतरी समाजाला भावनिक करायचं, बाकी काय नाही.